अखिल विश्वाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा सर्वांच्या मनामध्ये हिंदुत्वाचं रक्त पेरणारे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शिवभक्त आमदार शरदत्त सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना सचिव रामभाई रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यामध्ये आयोजित केल्या या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व उमेदवार आणि समोर असलेले सर्व माता पिता भगिनींनो, प्रथमतः मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण उपस्थित राहिलात. खरं तर एक आठवण सांगा, आज या ठिकाणी या निमित्ताने सरदारांच्या बाबतीमध्ये एक सांगावं असं वाटतं. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 10 मिनिटांमध्ये भाई या ठिकाणी येणार आहेत. भाईंचं हेलिकॉप्टरचं लँड होते आणि 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी पाणी पिल्यानंतर जागेवर बसून घ्यावं. या ठिकाणी शरददादा किती सहृदय आहेत हे आता या ठिकाणी मंडपामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळालं. ज्यावेळेला या ठिकाणी आपण सर्वजण 1 तास झालाय, माता भगिनी सर्व बसलेले आहेत, सर्व पुरुष मंडळी बसलेले आहेत, पाण्याची व्यवस्था करायला शरददादांनी तातडीने सांगितलं. माझ्या वतीने या ठिकाणी सगळ्या मंडपामध्ये पाणी वाटा का जेणेकरून माझ्या माता भगिनींना, माझ्या बंधूंना, माझे पितृ समान असलेल्या सर्व माणसांना या ठिकाणी त्रास होणार नाही यासाठी पहिल्यांदा शरददादांनी पाणी वाटपाचं नियोजन मंडपामध्ये केलं. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आज तुमचे आमचे लाडके भाऊ एकनाथ भाई या ठिकाणी येणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे. 8ही गटामध्ये जिल्हा परिषदसाठी उमेदवार दिलेले आहेत आणि उमेदवार देत असताना शरददादांनी अनेक कसोट्या लावून हे उमेदवार निश्चित केलेले आहेत. पंचायत समिती उमेदवार निश्चित केलेले आहेत आणि हे करत असताना शरददादांचे हात बळकट करण्यासाठी या उमेदवारांचं धनुष्यबाण चिन्ह दाबून आपल्याला प्रचंड बहुमतात त्यांना विजय करायचा. या तालुक्यामध्ये आत्ता मंगेश आनंदने सांगितलं, वस्तुत 14 ते 19 या कालामध्ये शरददादा आमदार होते. त्या कालावधी केलेली कामं तुम्हाला सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत. ज्या वेळेला बिबट सफारी हे कोणाच्या ध्यानीमानी सोय नव्हतं तेव्हा जुन्नर तालुक्यासाठी बिबट सफारी मंजूर करणारे पहिलं नेतृत्व कोण असेल तर ते शरददादा सोनवणे त्याच्याकडे नम्रपणे यासाठी सांगावंसं वाटतं. हा जुन्नर तालुका पर्यटन केला. महाराष्ट्रामध्ये एकमेव जुन्नर तालुका पर्यटन करण्याचं काम खऱ्या अर्थाने शरददादांनी केलं. या जुन्नर तालुक्यामध्ये अष्टविनायकाचे रस्ते मजबूत आणि भक्कम करायचं काम खऱ्या अर्थाने शरददादांनी केलं. अनेक कामं केली. आमच्या बोरी साववाडीचा पूल मध्ये पडला, दोन्ही गावाला जाता येईना. अक्षरशः त्यावेळेला मंत्रालयामध्ये बसून 2 दिवस बसून त्या ठिकाणी काम मंजूर केलं आणि 3 महिन्यामध्ये तो पूल त्या ठिकाणी मंजूर करून घेतला. आपल्याला कल्पना आहे, मांजरवाडी खोडमध्ये कुठेही जायला माऊलीच्या ठिकाणी बसलेत, कुठेही जायला दळणवळण साधन नव्हतं, त्या ठिकाणचा पूल मंजूर केला. या ठिकाणी आमचे उमरजचे मतदार या ठिकाणी आहेत, आमचे ओझरचे मतदार या ठिकाणी आहेत. उमरज आणि ओझरला जोडणारा पूल खऱ्या अर्थाने शरददादांनी मंजूर करून घेतला आणि त्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने दळणवळणाची सुविधा या ठिकाणी दिली. शरददादा सहृदय आहेत, विकास कामं केली. ठीक आहे, मागं पराभव झाला, परत 24ला निवडून आलं आणि या महाराष्ट्रामध्ये इतिहास झाला, जुन्नर तालुक्यामध्ये इतिहास झाला. या जुन्नर तालुक्यात स्वातंत्र्यापासून जेवढे आमदार झाले ते सर्व पक्षाच्या चिन्हावरती झाले होते. सर्व सांगत होते की हा जुन्नर तालुका हा अपक्षाला धार्जिना नाही. पण 24 साली शरददादांनी एक इतिहास निर्माण केला. जुन्नरच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षर लिहिला गेला तो क्षण निर्माण केला की रिक्षाच्या चिन्हावरती आज शरददादा या ठिकाणी आमदार झाले. सर्वांनी मतदान केलं, शिवसेनेखाली सुद्धा मतदान केलं. आमदार झाल्यानंतर हा माणूस स्वस्थ बसला नाही. गेल्या 1 वर्षामध्ये अनेक कामं, जरी निधीचा थोडासा कमतरता होती, अनेक कामं त्यांनी या ठिकाणी केली. अनेक कामं सुरू आहेत. या ठिकाणी विकास कामं होतच राहणार. खऱ्या अर्थाने दादांना आता या ठिकाणी जबाबदारी मोठी येते. दादा आता उत्तर पुणे जिल्ह्याचे नेते झालेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे, एकनाथभाईने त्यांच्यावर जबाबदारी दिल्या. शरदराव तुम्ही मंचर बघा, शरदराव तुम्ही खेड बघा, शरदराव तुम्ही चाकण बघा, शरदराव तुमचं जुन्नर तर बघाच बघा, पण या बाकी 4 नगर परिषदा बघा. परत एकदा शरददादांनी इतिहास निर्माण केला. स्वातंत्र्य नंतर कधीही एवढा सलग 4ही नगर परिषदेत भगवा फडकला नव्हता. शरददादांच्या नेतृत्वाखाली या 4ही नगर परिषदेवरती भगवा फडकला. हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरददादा त्या ठिकाणी जाऊन थांबले.
तिथे यश मिळवलं आणि यश मिळवत असताना आज जुन्नर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद 16 पंचायत समिती उमेदवार त्यांनी या ठिकाणी दिलेत. ही उमेदवार देत असताना नुसतं जुन्नर तालुकाच नाही तर हा माणूस रात्रंदिवस काम करतोय. खेडची जबाबदारी आहे, आंबेगावची जबाबदारी आहे. याही ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने काम त्यांनी केलेलं आहे. रामभाई रेपाळे आपले शिवसेना सचिव त्यांच्या साथीला आहेत. मला खात्री आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये 8 शिवसेनेचे 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य हे तुमच्या जीवावरती निवडून येणार म्हणजे येणारच ही मला खात्री आहे. आणि आपण शरदाचे पाटील ठामपणे उभे राहणार म्हणजे राहणारच ही मला खात्री आहे. याचं कारण असं आहे, एक खंत जसे मी सांगितले की जुन्नर तालुक्याला अनेक इतिहासामध्ये विक्रम शरददादांनी केले. एक विक्रम राहिला माझ्या मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला अद्यापपर्यंत मंत्रिपद मिळालेलं नाही. आणि ते जर मिळवायचं असेल तर या येत्या परवाच्या दिवशी 7 तारखेला 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य हे दादांचे करा, जेणेकरून शरददादांची वाट ही मंत्रिपदाकडे सुखकर होईल आणि एक इतिहास लिहिला जाईल. मी आपल्याला या ठिकाणी नम्रतापूर्वक आवाहन करतो की सर्व उमेदवार एक चांगल्या पद्धतीने आपण सर्व उमेदवार या ठिकाणी सर्वांनी भाषण केलेले आहेत. सर्वांना कल्पना आहे की उमेदवार चांगल्या पद्धतीने बोलतात, चांगल्या पद्धतीने नियोजनात काम करतायत. या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण उभं राहावं अशीच कळकळीची विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.